व्हेज थाळी म्हटले की कोणकोणते पदार्थ करायचं आपल्याला कळत नाही. मटन चिकन असलं की नाही, अगदी ते चिकनचं रस्सा आणि सुक्कं केलं की काम भागलं. पण व्हेजमध्ये काय होतं, आता हे पदार्थ आवडतात का नाही, काय काय करायचं, आणि एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला वाटतं काय तर कमीच पडलं आहे. पण असो, तर आपण आज व्हेज थाळी तयार करणार आहोत. दर वेळेप्रमाणे सोमवारचं एक जोडपं सांगतो, आपलं तुम्हाला माहीतच आहे, आणि त्या जोडप्यासाठी छान छान असे मी पदार्थ केले आहेत. आणि एक एक पदार्थ बघू शकताय किती सुरेख आणि सुंदर दिसत आहेत, आणि चवेली सुद्धा छान झाले आहेत. कशा पद्धतीने आपण देवाचा कोणताही पदार्थ केला का नाही, त्याला चव जरा वेगळीच येते बरं का. आणि नैवेद्य असू दे किंवा व्हेज थाळी असू दे, शाकाहारी असलं तरी सुद्धा ना भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिकता असते आणि त्याला चवसुद्धा छान असते. चला तर आता सुरुवात करूया. तर जास्त पदार्थ असल्यामुळे लवकर स्वयंपाकाला घातलं होतं. पहिल्यांदा आपली अन्नपूर्णा पुजून घ्यायची. नवीन शेगडीला मी चांगला असा हळदुकू लावला आहे, तांदूळ व्हायला आहे, आणि पहिल्यांदा खीर करणार होते. पण चला म्हटलं ते पहिला डाळ कुकर लावून घेऊया, म्हणजे कुकरचं काम पटपट होण्यासाठी मी डाळ इथं वरणासाठी डाळ लावून घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ह्याच्यात 3 शिट्ट्या करण्यासाठी ठेवलं. तर इकडे आपण आता डाळ लावल्यानंतर इथं मुगाची उसळ तयार करणार होतो. थोडेसे ओल्या भाज्या आणि वाळ्या भाज्या, अशा पद्धतीने मी व्हेज थाळीचं असं कन्सेप्ट ठेवत असते. 1-2 वाळ्या भाज्या असाव्यात आणि 2 ओल्या भाज्या असल्या की कोणती आवडेल ती खाल्ली तरी सुद्धा चालतं. एखाद्याला ओलं आवडतं, वाळलं आवडतं भाजी, त्यामुळे मी दोन्ही सुद्धा ठेवते. आता आपण इथं मूग घातला आहे शिजत, 3-4 शिट्टीमध्ये शिजते. खीर तयार करायला घेणार आहोत. इथं दुधाची शाय घेतली आहे मिक्सरच्या जारमध्ये, आणि ती आता आपण त्यामध्ये विलायची घालायची 1-3-4, त्यामध्ये घालायची कस्टर्ड पावडर, म्हणजे त्या खिरीला घटसरपणा येतो आणि खीर एकदम रबरबीत तयार होते. तुम्ही सुद्धा जेव्हा शेवयाची खीर करताना तेव्हा कस्टर्ड पावडर ना वापरत जावा. खूप सुंदर अशी चवीला सुद्धा छान लागते, घटसरपणा येतो आणि शिरखुरम्याचा फ्लेवर येतो. हे सगळं आता मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलं आहे आणि लगेचच खीर करायला घ्यायची. छोट्या आपल्या बारीक शेवया असतात खिरीच्या, त्या आता आपण टोपामध्ये घातल्यात, म्हणजे पातेल्यामध्ये घातल्यात. त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि तुपामध्ये छान अशा भाजल्या की त्याला वेगळाच फ्लेवर खिरीला येतो बरं का. छान 2 मिनटं परतून घ्यायच्या, भाजलेल्याच असतात थोड्याशा, आणि थोडंसं तुपामध्ये आपण फ्राय करणार आहोत. त्यामध्ये दूध घालायचं, ॲड करायचं. 1 लिटरची इथं खीर करणार आहे मी इथं. त्यामध्ये घालायचं आता आपण जे मिश्रण शाय आणि कस्टर्ड पावडर आणि विलायची जी बारीक करून घेतली होती मिक्सरमधून, ती आता छान असं त्यामध्ये दुधामध्ये घालायची. 1 उकळी फोडलेली असावी, किंवा तुम्ही ताजं घेतला असाल तरीसुद्धा त्याने गरम झाले की ॲड केलं तरीसुद्धा चालतं. काळसर दिसतं आहे ती विलायची आहे, छान असं घालायचं. त्यामध्ये काजू बदामचे तुकडे आहेत, ते मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले होते, ते सुद्धा ह्यामध्ये ॲड केले आहेत, किंवा तुम्ही तुपामध्ये फ्राय करून घातले तरीसुद्धा चालतं. साखर घालायची आपल्या आवडीनुसार, जितकं गोड पाहिजे तितकं. तर छान अशी आपली खीर तयार झाली आहे. अगदी शिरखुरमा असतो ना त्याच पद्धतीनं ही खीर तयार होते, छान टेस्टला होते. गोडाचा पदार्थ दरवेळेला मी वेगवेगळं करते किंवा विकत आणते. श्रीखंड, बासुंदी किंवा आम्रखंड, खीर, हे 4 माझ्या गोष्टी असतातच. त्यातले आज खीर करायचं ठरवलं. खीर झाली आहे तयार. मूगसुद्धा शिजत घातलं होतं, मुगात डाळसुद्धा आपण शिजत घातली आहे. ओली भाजी मी इथं करत आहे बघा, तांदळाची. खूप झटपट होते आणि पौष्टिकता असते. तर तांदळाची ओली भाजी केली आहे. छान पाण्यानं, स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि फोडणीत द्यायला घ्यायची. अगदी सहजरित्या होते. लसणाची फक्त फोडणी द्यावी लागते ह्याला भाजीला. त्यामुळे तेलामध्ये घातला आहे लसूण, छानमध्ये परतून घ्यायचा. एका ताईचा मला मेसेज आला आहे की ताई कढई नक्कीच बदलीन लवकर, पण काय करायचं, कामाच्या टायमाला लागते म्हणून मी ही कढई ठेवते. ताई लवकरच मी बदलायचा प्रयत्न करीन हा कढई. लगेचच एखादी वस्तू घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला जमत नसते. मी थोडंसं साठवून पैसे मी ही कढई नक्की घेईन. आणि ही फोडणी दिली आहे भाजीला, आणि लसूण फ्राय झाला की लगेच भाजी घालायचं, पाणी घालायचं, मीठ घालायचं. ही भाजी 1-10 मिनटात तयार होते. त्यामध्ये घालायचं मीठ, लसूण, मीठ आणि भाजी. ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा ह्यामध्ये घालावं लागत नाही. ओली भाजी केली आहे. व्हेज थाळीमध्ये अगदी उठून दिसणारी ही आपली भाजी केली आहे. दरवेळेला मेथीची किंवा लाल माटाची किंवा शेपूची अशी असते. आज म्हटलं तांदळाची भाजी करूया. तर खूप सुंदर अशी ही चवीला छान लागते भाजी. इथं खीर तयार झाली आहे, भाजीसुद्धा तयार झाली आहे. 2 कुकरसुद्धा हे झाले आहे. मुगा डाळसुद्धा शिजली आहे, आणि आपली मूगसुद्धा आपण शिजत घातलं होतं भाजीसाठी, उसळीसाठी. उसळ आणि फ्लावर बटाट्याची ओल्या ह्याची भाजी केली ती. भाजी आपण थोडंसं पाणी आटवण्यासाठी बाजूला ठेवली आहे. आता आपण ह्यामध्ये मटकीची आमटी करणार आहोत. मोड आलेलं हे मटकीचं मोड आहे, ते आपण घरीच मोड आणून दिलं आहे. अगदी 2 दिवस लागतात ह्याला.
आता आपण फोडणी देऊन घेऊया. तेल घातलं आहे, जिरं घालायचं, कांदा घालायचं कट करून, कढीपत्ता घालायचं, छान असं हे परतून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये आपण ही मटकी भाजून घ्यायची. काही वेळा काही लोक मटकी हे ती बाजूला भाजून घेतात कढईमध्ये वगैरे आणि नंतर हे केलं जातं. आमटीला फोडणी देते, पण मी कांद्यामध्येच ही मटकी आहे ती थोडा वेळ जास्त वेळना भाजून घेते. म्हणजे मटकी छान भाजली की आमटीला छान चव येते. काही वेळेला बघा मटकी थोडीशी कच्ची राहिली किंवा भाजा आपण जरा कंटाळा केला ना, आमटीला चव वेगळी येते बघा. मटकी छान अशी तेलामध्ये परतून घेतली आहे. त्यामध्ये हळद घातलं आहे, चटणी घातली आहे, म्हणजे लाल तिखट घातलं आहे आणि गरम पाण्यामध्ये घालायचं. ह्यामध्ये आमटी चवीला पाहिजे असेल तर शेंगदाण्याचं कूट आणि गरम पाण्याचा वापर केला ना, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि गरम पाण्याचा वापर केला ना, आमटीला चवीला कोणीच तुम्हाला असं नाव ठेवणार नाही. आता आपण बघा छानमध्ये अशामध्ये पाणी घातलं आहे, जितकं आमटी पाहिजे तेवढी. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, तर्री तर की सुंदर आली आहे बघा. ह्याला मटकीची आमटी तयार. त्यामध्ये कसुरी मेथी घातली आहे आणि उकळी मारायला ठेवली आहे. त्यामध्ये घालायची हिरवी कोथिंबीर आणि एकदा 5-10 मिनटामध्ये ही मटकीची आमटी शिजते. कारण की आपण तेलामध्ये ही मटकी छान अशी भाजून घेतली होती, त्यामुळे आमटी लगेच शिजते बघा. त्याला तरी पण किती सुंदर आली आहे. भाजी तयार झाली आहे. त्याच कढईमध्ये आता मी इथं मुगाची उसळ फोडणी देणार आहे. तेल घातलं आहे, त्यामध्ये जिरे घालायचं आणि कांदे घालायचा. तर उसळसुद्धा करायला खूप सोपी असते. मूग शिजवून घ्यायचं किंवा कुठलीही डाळ शिजवून घेतली की त्याची उसळ म्हणा, डाळ कांदा म्हणा, हे पदार्थ ना अगदी खूप सोपे असतात करायला आणि खायला खूप जबरदस्त लागतात. तर कांदा थोडासा परतून घेतला आहे, त्यामध्ये लाल तिखट घातलं आणि हळद घालून थोडंसं मीठ घालायचं, परतायचं सगळं सर्व साहित्य आणि त्यामध्ये घालायचं आपण आता शिजवलेले मूग घालायचे. मूगसुद्धा जास्त गिर शिजवायचं नाही, नाहीतर ह्याचा झुणका तयार होतो. तर थोडंसं हे ठेवायचं, 1-2-3 शिट्ट्या घ्यायच्या आणि कच्चं वाटलं तर पाणी उकळत ठेवायचं, म्हणजे मूग हे शिजलं जातं. आता हे मूग शिजलेलं आपण ह्यामध्ये घालून घेतलं आहे, सगळं परतून घ्यायचं आणि कोथिंबीर घालायची आणि तयार झाली आपली ही छान झणझणीत मुगाची उसळ. गरमागरम भाकरीबरोबर सुद्धा उसळ ही भारी लागते. आता आपण तयार करायला घेणार आहोत वरण. अगदी सोपा साधा पदार्थ आहे हा वरणाचा. दरवेळी व्हेज ताटामध्ये वरण हे असतात. वरण भात म्हणा हे खाल्लं जातं आणि व्हेज थाळीला साजरं असं हे असणारं हे वरण मी तयार करत आहे. तर आपण घातलं आहे जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता छान असं परतून घेतलं की त्यामध्ये आपण जे वरणाला डाळ शिजवली होती ती घालायची आणि घटसर हे वरण लगेच तयार होतं. चवीपुरतं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची, उकळी मारली की हे वरण आपलं तयार. तर आपण बरेच असे पदार्थ तुम्हाला साधे सिंपल बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनवर येत जावा आणि बघा. अगदी घरातल्या साहित्यापासून मी सगळे पदार्थ करण्याचे प्रयत्न करत असते आणि तुम्हाला साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असतील तर प्लीज आपल्या सोनालीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आमटी तयार झाली, भात झाला. आता आपण भात तयार करायला घेणार आहोत. अगदी साधा सिंपल पांढरा भात तयार करणार आहोत. त्यामुळं इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे, मीठ घातलं आहे. आता पोळी वारायला ठेवायचा. हा भात 3 शिट्ट्यामध्ये आपला भात तयार होतो. तर भात आमटी करायचं म्हटलं की माझा आनंद गगनात मावत नाही. घरामध्ये पुरुष नसले की शक्यतो आपण स्त्रिया भात आमटी किंवा खिचडी करत असतो. तर आपण चला भात शिजत घातला आहे आणि आता पदार्थ करणार आहोत आपण हे आंबील, म्हणजे हे जे करणार नाचणीचं आंबील केलं होतं. उन्हाळा चालू आहे आणि काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून नाचणीचं आंबील इथं मी केलं आहे बघा. बघू शकता इथं जिऱ्याची पूड घातली आहे, मीठ घालायचं आणि लसणाचा मात्र भरपूर वापर करायचा आंबलीला. कुठलीही आंबील करा, ज्वारीची करा, नाचणीची करा किंवा बाजरीची असते त्याची सुद्धा आंबील असते ना, त्याला लसणाचा भरपूर वापर केला ना आंबिलीला ना तोडच नसते चवीला. थंड करून पेली तरी चालते, गरमागरम पेली तरी चालते, पण उन्हाळा असल्यामुळे थोडंसं तुम्ही थंड करून प्या. खूप सुंदर अशी चवीला लागते, पोटाला गारवा आणि नाचणीमुळं ना वजनसुद्धा कमी होतं. हे आहे ते पीठ आहे मी रात्री भिजत घातलं होतं आंबटपणा येण्यासाठी, किंवा मी दह्यामध्ये भिजत घातलं होतं, म्हणजे आंबटपणा छान असं जाणवतं त्या आंबलीला. त्या उगाच त्याला आंबील म्हटलं जात नसतं. तर आपण इथं काय करणार आहोत आता ह्याची भाजी काय करणार होतो आपण इथं फ्लावर बटाट्याची भाजी. त्यासाठी इथं मी मसाला भाजून घेत आहे बघा. कारण एवढे पदार्थ केले आहेत की त्यामध्ये कोणता पदार्थ कधी केला आहे ते विसरले मी. तर त्यासाठी ग्रेव्ही केली आहे बघा. अगदी हॉटेलसारखी तुम्हाला फ्लावर बटाट्याची भाजी पाहिजे होती बघा. भोळेपणा माझा नजर हटी तो दुर्घटना घटी असं झालं. त्याला फ्लावर बटाटे आणि वाटाण्याच्या भाजीसाठी कांदा घेतले 2 मीडियम साईजचे, टमाटर घेतला आहे, लाल मिरच्या घ्यायच्या, आलं घ्यायचं, भरपूर लसूण घ्यायचा, काजू
काजू घालायचं आणि कोथिंबीर, सर्व साहित्य एक 5-10 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं. तुपामध्ये परतून घेतला तर बेस्टच चव लागते, अगदी जन्नत. तर हे सगळं छान असं परतून घ्यायचं आणि थंड झालं की आता मिक्सरच्या जारमध्ये घालून ह्याची प्युरी करून घ्यायची. तर ह्या प्युरीपासून तुम्ही पनीरची भाजी, फ्लावर वाटाणा भाजी, कुर्मा भाजी केली तरीसुद्धा चवीला सुंदर लागते बरं का. तुम्ही कुर्मा पुरी करणार असाल तर नक्कीच ह्या पद्धतीने मसाला करा आणि त्या भाजीला फोडणी द्या. अगदी कुर्मा पुरीना अगदी हाताची बोटे चाटून खातील ना अशा पद्धतीनं होतो. तर आपण फोडणी द्यायला घेऊया फ्लावर, वाटाणा, बटाट्याची भाजी, मिक्स भाजी, व्हेज भाजी म्हटलं तरीसुद्धा चालतं. त्या दुसऱ्या साईडला कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये पहिल्यांदा मी भाज्या फ्राय करणार आहे. तर जेवण पटपट होण्यासाठी मी इथं दुसऱ्या कढईमध्ये फ्राय करत आहे आणि दुसरीकडे फोडणी लगेचच देणार आहे, म्हणजे लाल मसाला वगैरे भाजून घेणार आहे. तर हा वाटाणा, बटाटा, फ्लावर आणि कोणत्या गाजर वगैरे भाज्या असतील तर तुम्ही ॲड केलं तरी चालते. पण उपासा दिवशी, सोमवार दिवशी गाजर खात नाही म्हणतात ना, एक गाजर आणि उपास सोडतात 1000 असं म्हणतात, म्हणून मी गाजर इथं स्किप केलं आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे का गाजराची गोष्ट, नक्की मला कमेंट करून सांगा. तर सर्व हे परतून तिकडे घेत आहे आणि इकडं हा आपण जे ग्रेव्ही करून घेतली, भाजून घेतला होता मसाला, मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तो मसाला आता ह्या कुकरमध्ये भाजी करणार आहोत. 2 शिट्ट्यामध्ये लगेच शिजते म्हणून मी कुकरचा वापर करते कायम असल्या भाजीसाठी. हा मसाला छान असं परतून घ्यायचा, तेल सुटतो. जेवढा मसाला हा भाजाल ना तेवढी छान अशी चव त्या भाजीला येत असते बरं का. हळद घालायची, त्यामध्ये कलर येण्यासाठी लाल तिखट घालायचं आणि ह्याच्यामुळं ना फरक पडतो काय, अगदी हॉटेलमध्ये भाजी मिळते ना त्यामुळे त्या पद्धतीने ही भाजी लागते बरं का. लाल काश्मीरची पावडर घातली की. कांदा लसूण मसालासुद्धा मी ॲड केला आहे. धना जिरा पावडर घातला आहे. हा आहे आपला सब्जी मसाला, म्हणजे आपला भाजी रेगुलरची भाजी करताना जे मसाला वापरतो ना तो सब्जी मसाला इथं मी ॲड केला आहे. आणि एवढेच साहित्य घातलं आहे. लाल तिखट घातलं आहे, हे आपलं नंतर घातलं आहे तिखट लागण्यासाठी जास्त. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर ऑप्शनली नाही घातलं तरीसुद्धा चालतं. सर्व आहे तो मसाला छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचा. तेल सुटतोच तर भाजायचा, म्हणजे समजायचं तेल सुटलं नाही भाजीला, आपल्या भाजीला कोणसुद्धा हात धरणार नाही, एवढी छान टेस्टला होते. कसुरी मेथी घालायची हाताने चुरगुळ्यामध्ये आणि तिकडं आपण भाज्या भाजत आहोत. भाज्या छान अशा भाजून घ्यायच्या, अलटीपलटी करून घ्यायच्या. भाज्या भाजल्या का नाही तिला वेगळाच चव येतो बरं का. आणि इथं भाज्या भाजलेल्या आहेत त्या कुकरमध्ये ॲड करायच्या लगेच, आणि भाजलेल्या भाज्या लगेच शिजल्या पण जातात. आणि इथं आपण कुकरमध्ये घालून घेतलेल्या भाज्या त्या मसाल्याबरोबर परतून घ्यायच्या. तर ह्या अगोदर आपण 50% भाजून शिजवून घेतल्या आहेत भाज्या अगोदर ह्याच्यामध्ये कढईमध्ये, आणि 50% आहेत ते ह्या मसाल्यामध्ये, आणि पाणी ॲड करणार आहोत त्यामध्ये शिजवून घेतल्या की ह्या भाजीला वेगळाच चव येते. पाणी आहे ते गरम वापरायचं. तर काही वेळेला काय होतं, मी मसाला करते आणि ते भांड्यामध्ये मी ठरवते की बाबा ह्या भांड्यातलं पाणी आहे ते खंगाळून ना मसाल्यामध्ये भाजीमध्ये ॲड करायचं. कित्येकदा माझ्या बाबतीत असं घडतं की भांड्यातलं पाणी बाजूला राहतं आणि मी पाणी आहे ते गरम केलेलं घालते आणि नंतर भाजी शिजली की लक्षात येतं अरे पाणी ॲड करायचं राहिलं. तर काय होतं की आणि नंतर वाटतं की हे पाणी ॲड केलं की भाजीची चव बदलल, त्यामुळे हे पाणी फेकून द्यावं लागतं मला कितीदा. त्यामुळे काय झालं, मी पुढंच ते मिक्सरचं भांडं इथे ठेवलं आणि म्हटलं हे पाणी ॲड केल्याशिवाय टास सुट्टी द्यायची नाही, म्हणून पाणी घातलं. तर पाणी ॲड केलं ही भाजी शिजवण्यासाठी. रबरबीत पाहिजे होती भाजी, मुगाची उसळ आहे ती सुकी होती आणि ही रबरबीत भाजी केली आहे. तांदळाची भाजीसुद्धा सुकी होती आणि ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. आता आपण ठेचा करणार आहोत. जोडपं आपलं गावरान असल्यामुळं त्याला ठेचा आवडणार हे मला 100% माहीत होतं. आणि कालचं जोडपं होतं ना विशेष होतं, खास माझी मैत्रीण होती आणि जवळची माणसं होती ती, त्यामुळं ना त्यांना ना खूपच आवडीनं आणि जेवण त्यांनी संपवलं होतं. आनंदाने प्रत्येक पदार्थाचं नावजून नावजून खात होती. बस आपल्याला काय पाहिजे असतं, काही नको असतं दुसऱ्यांकडून, फक्त शाबाशीची थाप, आणि ते कुणालाही जमत नसतं बरं का. प्रत्येकजण जे आपला चांगला विचार करतात ना त्याच माणसातूनच त्या तोंडात आवाज येत असतो. बाकीच तर आपल्याला नावं ठेवायला बसलीच आहेत. तर आपण आता हे ठेचा छान असा परतून घ्यायचा. ठेचा करण्यासाठी मी तर मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण इथं भाजून घेतलं आहे. थंड झालं आहे की आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून मीठ घालून ना हे ह्याचा ठेचा करून घेणार आहोत. किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही करणार असाल तर नक्कीच त्यामध्ये करा, म्हणजे चव आहे ना छान लागते. तर एवढा वेळ आपल्याला नव्हता त्यामुळे मी इथं मिक्सरमध्येच बारीक करत होतं. दूध भरपूर सांडलं होतं, त्याचं खूप टेन्शन आलं होतं मला. बघा पुसायसुद्धा झालं नाही, म्हणाल की किती शेगडी घाण केली हे ह्या ताईने, पण एवढे सगळे पदार्थ केले, सगळे झालं की म्हणलं शेगडी स्वच्छ धुवून घ्यायची. तर इथं आपण बीट घातलं आहे, मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आणि तयार झाला आहे आपला झणझणीत ठेचा.
तर व्हेज थालीमध्ये ना भरपूर असे पदार्थ असतात. ठेचाची व्हेज थाली कशी तयार होईल म्हणून हा ठेचा केला आहे. आणि ठेचा हे आवडणारच, प्रत्येकालाच आवडतो. काय का असं ना, एखादा 19-20 एखादामध्ये पदार्थ झाला की बेचव झाला तर आपण ठेच्याबरोबर खाऊ शकतो. म्हणून मी हे केलं आहे, ठेचा केला आहे. तर आता तयार करूया आपण कोशिंबीर. शेवटचा ऑप्शन म्हणजे कोशिंबीर तर पाहिजेच. तळण्यापेक्षा मी कोशिंबीर शक्यतो करतो, तेलकट वगैरे असण्यापेक्षा. तर टमाटर घातला आहे, काकडी घातला आहे, कांदे घातला आहे, मिरची घातली आहे. सर्व साहित्य घालून मी ह्यामध्ये घालायचं मीठ, कोथिंबीर घालायची, भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीरचा वापर करायचा. आणि नंतर ह्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आणि आता आपण ह्याला तडका मारून घ्यायचा. मोहरी जिरे घालायचं आणि ह्यामध्ये घालायच्या कढीपत्ता भरपूर असा, आणि हा आहे तो तडका त्या कोशिंबीर घालायचा. तर आपली व्हेज थाळीचा हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला 16-17 मिनटाचा दिसतो, पण हे करण्यासाठी 2-3 तास लागतो. आणि व्हिडिओ करायचं झाल्यानंतर खूप उशीर लागतो. कुठलंही काम सोपं नसतं, कष्टाचं असतं. आणि प्लीज माझ्या कष्टाला तुमची साथ मला पाहिजेच. जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोशिंबीरमध्ये दही घातलं आहे. आणि माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. बघा, दही घालून आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं. जेव्हा माणसं जेवाय बसतात तेव्हा हे काढून बाहेर ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर ही तयार झाले आहे व्हेज थालीचे सर्व पदार्थ. ह्यातले कोणकोणते पदार्थ तुम्हाला आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या जे जोडपं सांगितलं त्यांना पण खूप आवडलं. व्हेज थाळीसुद्धा किती छान सजवली आहे बघा, अगदी हॉटेलमध्ये असते तशीच. तर जाता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ.